ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेजण सीसीटीव्ही फुटेज बघत असतात आणि त्याच वेळेला सावंत इन्स्पेक्टर सांगतात की 1 मिनिट थांबा, आणि मग ते व्यवस्थितपणे निरखून ते सीसीटीव्ही फुटेज पाहत असतात. आणि तेव्हाच त्यांच्या लक्षात येतं की हे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ना, ते अर्धच कट केले गेलेलं आहे. मधला पार्ट जो आहे तो तिथे दिसतच नाहीये हे त्यांच्या लक्षात येतं. आणि मग अर्जुनला ही गोष्ट कळते. अर्जुनही मग आता निरखून ते सीसीटीव्ही फुटेज पाहत असतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की नक्कीच गडबड झाली आहे. पण ही गडबड नेमकी कशी झाली, कोणीतरी केली आहे हे तर त्यांच्या लक्षात येतं. आणि या सगळ्यामध्ये दुसरं तिसरं कोणी नाही तर नक्कीच ना इथलंच कोणीतरी असणार आहे. पण मधुभाऊंच्या जीवावर कोण उठलं असेल हे नाही ते विचारणा आता मनामध्ये आता अर्जुन आणि सायली या दोघांच्याही येत असतात. पण बाहेर उभं राहून तोच माणूस जो आहे तो मात्र खूप जास्त खुश असतो. आणि तो म्हणत असतो की मी तर जे ठरवलं आहे ना ते तर करणारच. आणि त्याचबरोबर त्याने आता ज्या गोष्टी ठरवलेल्या असतात त्या एकदम परफेक्टली केलेल्या असतात. तेच आता त्याने तर सीसीटीव्ही फुटेज डिलीट करून त्याला जे हव्य ते साध्य केलेलं असतं. इथे जो वॉचमॅन असतो तो आतमध्ये येतो आणि वॉचमॅन आतमध्ये आल्यावर हे सगळं काही पाहतो. मग वॉचमॅनला पाहिल्यानंतर तर अर्जुनचा राग जो आहे तो अनावर झालेला असतो. आणि अर्जुन म्हणतो की हे नक्कीच ना कोणीतरी मुद्दामून केलेलं आहे. आणि त्या वॉचमनला आता तो दोषी समजत असतो. त्यानेच हे सगळं केलेलं आहे ही गोष्ट आता अर्जुनच्या लक्षात येते. अर्जुनच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात येते ना, तेव्हा अर्जुन जो आहे तो मात्र आता त्या वॉचमॅनला मारायला सुरुवात करतो. तो म्हणतो की ब्या बोलान बोल, तुला हे सगळं काही कोणी करायला लावलं. पण तेव्हाच तो म्हणत असतो नाही साहेब, मी काही नाही केलं. पण अर्जुनचा राग अनावर होतो. अर्जुन त्याची कॉलर धरतो आणि त्याला मारायला सुरुवात करतो. अर्जुन जेव्हा त्याला मारायला सुरुवात करतो ना, तेव्हा सायली अर्जुनला थांबवत असते. अर्जुनला म्हणत असते की नका हे सगळं करू. पण आता अर्जुन काही केलं थांबत नसतो. त्याने थेट आता त्या वॉचमॅनवर मारामारी करायला सुरुवात केलेली असते. सायली त्याला मागे खेचत असते. सायलीला आता या सगळ्याचा त्रास होऊ लागतो. सायलीने अक्षरशः डोक्याला हात लावून घेतलेला असतो. सायली अर्जुनला म्हणत असते की हे सगळं करणं योग्य नाही. अर्जुन आता या सगळ्या काही गोष्टी सोडतो आणि सायलीकडे बघू लागतो. सायलीकडे बघितल्यानंतर तो सायलीला एका जागेवर शांत बसवतो आणि तेव्हा तो तिला पाणी वगैरे देत असतो. तेच इन्स्पेक्टर सावंत आता अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन साहेब, तुम्ही एक काम करा, सायली ताईंना घेऊन जा, कारण आता त्यांची तब्येतही ठीक नाहीये. इथलं काय आहे ना ते मी बघतो. इकडच सगळं इन्व्हेस्टिगेशन मी करतो आणि जे काही पुरावे सापडतात ते तुमच्यापर्यंत मी सादर करतो. असं देखील आता इन्स्पेक्टर सावंत जे आहेत ते अर्जुनला बोलत असतात. अर्जुनला जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा अर्जुनही थोडा का होई ना विचार करत असतो. आता त्याला साईला घेऊन तिकडं निघावंच लागणार असतं. दुसरा पर्याय त्याच्याकडे आता उरलेला नसतो. तेच आता तो इन्स्पेक्टर सावंतला म्हणतो की बघा, तुम्ही मला लगेच सांगा की काही दिसतंय का. दिसलं ना की मी लगेच विचार करेन आणि इथपर्यंत येईन, असंही आता म्हटलं गेलेलं असतं. तेच आता पाहायला मिळतं की आता अर्जुन आणि सायली तिकडं निघून जातात. तर दुसरीकडे अस्मिताच बाळ खूप जास्त रडत असतं. अस्मिताच बाळ एवढं रडत असतं ना की ते थांबतही नसतं. मग आता तिथे विमल घेऊन येते आणि कल्पनाकडे ते कल्पना म्हणत असते की शांत हो, हे कशाला रडते माहिती आहे का. अस्मितासाठी त्याला भूक वगैरे काही लागलेली नाहीये, सगळं त्याला देऊन झालंय. मग तेव्हाच ना अश्विनही तिथे येतो. अश्विन बघतो की त्याच्या पोटात वगैरे दुखते का, फुतकारणे गॅस वगैरे झाला असेल म्हणून तर रडत असतोय का, हाही विचार अश्विन करतो. आणि अश्विन पुढे येतो आणि त्याचं पोट वगैरे सगळं चेक करतो. तर अश्विनला काही जाणवत नाही. अश्विन म्हणतो की ऑल ओके आहे. तर त्यावर कल्पना म्हणत असते की हे सगळं जे होते ना ते
फक्त ना आपल्या अस्मितामुळे. होते अस्मिता अजून आलेली नाहीये, तेवढ्यातच अस्मिता तिथे येते आणि अस्मिता तिथे आल्यानंतर आता म्हणत असते की काय झालंय बायाला माझ्या देवर दे, आणि असं बोलून आता अस्मिताच्या हातात ते बाय दिलं जातं. तेव्हा मात्र आता कल्पना अस्मितावर ओरडते आणि म्हणते की आता तुझं बस झालं, हे बाहेर फिरणं, हे करणं, स्वतःच्या मुलाकडे लक्ष दे, नाहीतर बघ. लक्षात ठेव, कल्पना ही आता खूप जास्त भडकलेली असते. कल्पनाने आता अस्मिताला डायरेक्ट बोर केलेलं असतं की जायचं असेल तर मुलाला घेऊन जायचं, एकटीने बाहेर पडायचं नाही, कारण मुलाला आताच्या काळात तिची गरज आहे हे सुद्धा कळत असतं. मग आता ती म्हणते की ठीक आहे मम्मा, मी आधी त्याला शांत करते, आणि असं बोलून ती आता रूममध्ये त्याला घेऊन जाते. तेच आता दुसरीकडे अश्विन विचारतो की काय झाले, तर प्रताप यांना कल्पना सांगत असते की मी तुमचं काही ऐकणार नाहीये, तुम्ही पहिल्यांदा ना हिला नीट सांगा की हे सगळं आपल्याकडे चालणार नाही. मग आता काय झाले नक्की कळेल का, अश्विन आता विचारतो. तेव्हाच ना कल्पना सांगत असते की काल पण आणि आज पण 2 दिवस झाले सारखी अस्मिता घराबाहेर पडते, काही म्हणून लक्ष नाहीये बाळाकडे, म्हणूनच माझी चिडचिड होते, असेही आता कल्पना सांगत असते. तेच दुसरीकडे पाहायला मिळतं की सायली अर्जुन गाडीने जात असतात. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको जास्त नको विचार करू, पण सायली म्हणते असं कसं म्हणताय, तुम्ही बघताय ना स्वतःच्या समोर आहोत आपण, कारण बघितलंत ना मधू भाऊ यांच्या जीवावर कोणीतरी उठलेलं आहे, पण कोण, महिप्त असू शकतो का, असं देखील आता सायली अर्जुनला म्हणत असते. अर्जुन म्हणतो की महिप्त नसू शकतो, मग सचिन किंवा साक्षी या दोघांपैकी कोणी ना कोणी तर असणारच आहे, कारण तुम्हाला तर चांगलंच माहिती की सचिनचा बदला आपण घेतला तर तो ह्या सगळ्यामध्ये काही ना काही कुरघोड्या करणार, आणि त्यानेच केलेलं नसेल कशावर ना, असं देखील सायली म्हणत असते. खरंच ना, या साक्षीला पण ना या सगळ्याचा बदला घ्यायचा असणार आहे, कारण त्याच्यामुळेच ती अडकली होती ना आतमध्ये मधुभाऊंच्या या केसमुळे. अर्जुन म्हणतो असू शकतं, पण तू काळजी करू नकोस, तू विचार जास्त करू नकोस, मी ह्या सगळ्याचा शोध घेईन, असं देखील आता अर्जुनने सांगितलेलं असतं. अर्जुन ज्यावेळेला या सगळ्या काही गोष्टी सांगतो तेव्हा सायली ही आता थोडा का होईना विचार करत असते. शेवटी मधुभाऊंच्या जीवाचा प्रश्न आहे म्हटल्यावर सायली सुद्धा विचार करणारच ना. मग सायलीला अर्जुन थोडसं का होईना रिलॅक्स करायचा प्रयत्न करतो, कारण आताच्या परिस्थितीत सायलीने जास्त लोड घेणं गरजेचं नव्हतं, म्हणूनच आता सायलीला तो म्हणत असतो की बायको, तू या सगळ्या गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालू नको, इथलं काय आहे ना ते मी बघतो, असं देखील तो बोलून तिला समजावत. तेच आता सायलीला प्रतिमा आत्यांकडे जायचं असतं, कारण ती आता घरी जाणार नसते, सुभेदारांकडे डायरेक्टच बाहेरच्या बाहेर प्रतिमा आत्यांकडे जाणार असते. त्यामुळे अर्जुनला ती थेट तिथे सोडायला सांगते. अर्जुनही मग तिला आता घेऊन थेट तिकडेच निघालेला असतो. दुसरीकडे मात्र त्यांचा पाठलाग करत तो माणूस देखील तिथेच असतो, म्हणजे आता अर्जुन सायलीची गाडी असते त्याच गाडीच्या मागे तो असतो आणि तो पुटपुटत असतो की मधुकर पाटलावर तर मीच हल्ला केला, पण तुम्हाला कधीही झालं काही झालं तरी सापडणार नाही की मीच होतो ते, असंही बोलून तो हसत असतो. तेच दुसरीकडे आता सगळी जण जेवायला बसलेली असतात. तेच अस्मिताला कल्पना ओरडत असते, कारण अस्मिता म्हणत असते की आज तर गोलाने खूपच जास्त त्रास दिला अगं, पण तू तुझ्या मुलाला सोडून का बाहेर जातेस, लक्ष ठेव ना मुलाकडे. नाही, मला इमर्जन्सी होती माहीत, आई सुद्धा आजारी आहे, ती एकटी असते, मग त्याच्यासाठी मला जावं लागतं, बहुतेक उद्या सुद्धा जावं लागेल. पण आता कल्पना तिच्यावर चिडते आणि कल्पना म्हणते की तुला कुठे जायचं तिथे जा, पण जाताना तुझ्या बाळाला तुझ्या सोबत घेऊन जा, कारण त्याला त्रास होतोय आणि ही गोष्ट आम्हाला सहन होत नाही. कल्पना सरळ बोलून टाकते. जेव्हा अस्मिता कल्पना सोबत बोलत असते तेव्हाच ना आता अस्मिताच्या मोबाईलला उद्याच्या लगेचच इंटरव्ह्यूचा मेसेज आलेला असतो आणि
इंटरव्ह्यूचा मेसेज आल्याबरोबर आता थोड का होईना विचार अस्मिता करत असते. अस्मिता म्हणते की आजच्याच या सगळ्या गोष्टींमुळे घरातले इतके संतापले आहेत, तर उद्या आता मी घराबाहेर पडणार आहे हे जर ह्यांना सांगितलं तर अजून ही लोक माझ्यावर चिडतील. त्यापेक्षा आताच्या घडीला मला शांत राहायला हवं असा देखील विचारणा ती करू लागते. तेच आता तिला इंटरव्ह्यूसाठी जायचं असतं. याचा तर आनंद खूप जास्त असतो आणि ती थोडा का होई ना विचार करत असते. तेच आता तिकडे अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन जेव्हा तिथे येतो ना तेव्हा आता कल्पना विचारत असते की झालं का, चल पटकन तूही आमच्यासोबत जेवायला ये, म्हणजे कसं एकत्रच बसूया ना सगळेच जण जेवायला, तेवढंच बरं वाटेल. मग आता अर्जुनही म्हणत असतो की हो मी येतो, पटकन फ्रेश होतो आणि पटकन मी येतो असंही आता सांगितलेलं असतं. तेच आता तिकडून ते निघून जातात. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे सुद्धा आता रविराज, प्रतिमा, त्यासोबत सायली वगैरे जेवत असतात. सायलीला सारखा तोच प्रसंग आठवत असतो. त्यामुळेच ना सायलीला बिलकुलही करमत नसतं, काय करावं काय नाही, काही सुधरत नसतं आणि त्यामुळेच ना ती थोडासा विचार करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टींचा ते विचार करत असताना रविराजांच्या तिच्याकडे लक्ष जातं. रविराज तिला म्हणतात की काय झालं आहे, तू का खात नाहीये, खाऊन घे ना थोडसं. मग आता इकडे सायलीच्या डोळ्यातनं पाणी येतं. सायलीच्या डोळ्यातून पाणी आल्याबरोबर रविराज म्हणतात की हिने नक्कीच ना मनात काहीतरी साठवून ठेवलेलं असणार आहे, म्हणून एवढं हिला रडायला येते. काय झालं आहे बोल ना. मग तेव्हाच ना मधुभाऊंच टेन्शन आहे का असं सुमन विचारते. तेव्हा मधुभाऊंच टेन्शन, हो. मग आता जे काही झालंय त्या गोष्टींमुळे मधुभाऊंच टेन्शन घेतले असंच ती दाखवत असते. पण तेच आता पाहायला मिळत असतं की इकडे या सगळ्या गोष्टी होत असताना सायली रडत असते, तर रविराज मात्र तिला सावरत असतात. तिला आता जेवणही जात नसतं आणि म्हणूनच मग आता ती म्हणत असते की मला काहीच नको आहे. मग तेव्हाच ना इकडे या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यानंतर म्हटलं जातं की बघ, तुला जर काही वाटत असेल, मन मोकळं करायचं असेल, तर तू बिंदास्त माझ्या समोर मन मोकळं करू शकतेस. काळजी तर बिलकुलही करू नकोस असंही रविराजांनी सायलीला सांगितलेलं असतं. तरी सुद्धा सायली थोडाफार का होई ना विचार करत असते. मग आता प्रतिमा, आत्या सुद्धा म्हणतात की आमच्यात नवीला सुद्धा ना असंच काहीच झालं ना की जेवायचं नसायचं, म्हणजेच ना तिच्या जीवनासारखा तिच्या बाबांवर असायचा, म्हणजे बाबा तिचे नाही आले का मग ती जेवायचंच नाही असा हट्ट करायची. आणि अगदीच ना तुझंही तसंच झालंय असं देखील आता बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता प्रतिमा जी आहे ती या सगळ्याबद्दल बोलत असते आणि सुमन सुद्धा तिच्या सोबतच असते. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा ऐकल्या जातात तेव्हा सायलीला पुन्हा एकदा त्या मुलीचा भास होऊ लागतो. कारण एकतर सायलीला असं वाटत असतं या सगळ्या गोष्टी तिला सारख्या आठवत राहतात आणि तन्वीचे जास्त करून तिला आता भास होत असतात, त्यामुळेच तिला त्रास होत असतो. आणि मग या सगळ्या गोष्टी समोर असतानाच रविराजही तिच्या समोर आता बोलत असतात की कधीही काही वाटलं तर बिनधास्तपणे बोलायचं, मनात साठवून तर ठेवायचंच नाही असं देखील आता म्हटलं गेलेलं असतं. तेच आता दुसरीकडे मात्र तन्वीबद्दल जेव्हा सगळ्या गोष्टी एक एक करून उलगडत असतात ना तेव्हा आता अजूनच संताप, अजूनच राग येत असतो. आणि तेव्हाच ना इकडे हे सगळं काही घडत असतं आणि सायलीला आता जेवणही जात नसतं. सायली म्हणत असते की मला आता बस झालंय, आता काहीच नको असंही ती आता म्हणत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की अगं थोडंसं तरी खाऊन घे, पण सायली म्हणते ही माझी इच्छा नाही आहे. मग या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर या लोकांना डाऊट येतो की हे सगळं ना सेम टू सेम तन्वीप्रमाणेच होतं. मग ती लगेच अर्ध्या जेवणावर ना उठून गेलेली असते. अर्ध्या जेवणावर ना ती जेव्हा उठून जाते ना तेव्हा मात्र आता इकडे खुदकारणे अर्जुन जो आहे तो जेवायला आलेला असतो. तेव्हा तो म्हणत असतो
की बायको बायको मी आलोय दे मला जेवण असं बोलून तो आता जेवायला द्यायला सांगत असतो. तेव्हाच ना, तो जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता याला म्हणतात की तुला काय आम्ही दिसतोय का, म्हणजे आमच्यात सायली दिसते का, तुला अस्मिताही विचारते आणि अश्विनही विचारतो. तेव्हाच नाही नाही मी सहज म्हणून बोलून गेलो असं काही नाही असंही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असत. तुला काय तुझ्या बायकोशिवाय करमतच नाही का असंही त्याला विचारलं जातं. तेव्हाच तो म्हणतो की नाही ना, आताच काहीच करमतच नाहीये, काय सांगू, मला माझ्या बायकोची सवय झालीये आणि आता जर ती डोळ्यासमोर नसली ना तर मला त्रास होतो असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता तो बघत असतो की अलार्म झाला आहे. अलार्म जसा होतो तसा त्याच्या लक्षात येतं की बापरे, टाईम तर होऊन गेला आहे. मग त्यापेक्षा ना एक काम करायला हो, पटकन आहे ना काहीतरी बघायला हो. मग आता अलार्म झालेला असतो तो म्हणजे सायलीच्या झोपेचा. मग आता सायलीला फोन करून विचारू का सायली झोपली आहे का. अरे फोन करून विचारतात का मग तिची झोपमोड होणार नाही का, असं प्रताप देखील आता त्याला बोलत असतात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ते बोलतात तेव्हा इथे म्हटलं फुतकारणे जात नाही, त्यापेक्षा मी सिनियरला कॉल करतो आणि सिनियरला कॉल करून विचारतो की नेमकं काय झालं आहे, ते ती झोपली आहे का. मस्त मस्त आयडिया सुचले मला. आणि असं बोलून तो आता लगेचच कॉल करायला जातो. आणि जेव्हा तो कॉल करतो ना तेव्हा इकडे ह्या लोकांची जेवण वगैरे झालेली असतात, तर सायली ऑलरेडी झोपायला रूममध्ये गेलेली असते. अर्जुनचा फोन आलाय. हा अर्जुन बोल ना, काय झालं, काय म्हणतोस. तेव्हा अर्जुन आता सिनियरला विचारत असतो की मला सांगा सायली कुठे आहे, तुमची जेवण वगैरे झाली का. हो आमची जेवण झाली ना, मस्त मस्त आमचं सगळं झालंय. अरे छा, म्हणजे जेवण झालंय, सगळं झालंय. मग आता काय झालंय मग सायली कुठे आहे. सायली ना आताच आमचं जेवण झालं, ती गेली. लेट जेवता का असं देखील आता अर्जुन म्हणतो, कारण तिचं सगळं वेळेवर असतं नाही. तिचं कधीच जेवण झालं आणि ती रूममध्ये गेली आहे आराम करायला, नको काळजी करू असंही आता सांगतात. जेव्हा आता ही गंमत सांगतात तेव्हा प्रतिमा आणि सुमन यांना हसू येत असतं. खरंच ना, अर्जुन तिथे राहूनही बायकोची किती काळजी घेतो, बायको प्रेग्नेंट आहे म्हणून असंही आता सुमन म्हणत असते. खरंच सायली खूप जास्त लकी आहे असं देखील रविराज म्हणत असतात. तेच आता दुसरीकडे जेवायला इकडे अर्जुन बसलेला असतो, पण त्याला कुठेतरी नाही गोष्ट पटत नसते. म्हणजेच काय तर सायली खरंच झोपली असेल का उघाच रविराजांच्या बाजूला बसून तिने तसं खोटं बोलायला सांगितलं आहे असे विचारण तिच्या मनामध्ये येऊ लागतात. कारण इथे सुद्धा ती तसाच चाप्टरपणा करते ना, म्हणून त्याला डाऊट येत असतो. म्हणूनच मग आता तू या सगळ्या गोष्टी काही बोलू नको. कल्पना म्हणते की पण आता रविराज भाऊजींनी जे सांगितले ते काय खोट असेल का. पण तरीसुद्धा अर्जुनला विश्वास नसतो. अर्जुन म्हणतो की सायली तिथेच बसली असेल आणि त्यांनी तसं बोलायला लावलं असेल, मग काय ते बोलणारच ना. सायलीने बोलल्यावर तसंच असणार आहे. बघ मम्मा मी तुला सांगतो. मग आता अर्जुनला राहावत नसतं म्हणून अर्जुनने ना सुमनला सुद्धा कॉल केलेला असतो आणि सुमनला कॉल करून आता अर्जुन विचारत असतो की सायली कुठे आहे. मग आता सुमन म्हणत असते की अरे तुला आत्ताच भाऊजीने सांगितलं ना सायली रूममध्ये गेली म्हणून झोपायला, काय तू पण अर्जुन असं देखील आता सुमन म्हणत असते. त्यावर आता सुबडे ही सगळी गोष्ट सांगितल्यावर अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, झोपली का ती. मग शेवटी सुमन हेही म्हणते तुला फोटो काढून पाठव का, तिच्या ती रूममध्ये जाऊन झोपली येते. तेव्हा अर्जुन म्हणतो नको, आता जर तू फोटो काढायला गेलीस तर परत ती उठली तर मग काय करायचं, त्यापेक्षा तू नको जाऊस. मला कळले ती झोपली आहे असं देखील आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा आता कुठे जाऊन कल्पना सुद्धा जरा शांत होते. मग कल्पनाही आता अर्जुनला म्हणत असते की बस झालं आता, कोणालाही फोन लावू नकोस. पण अजूनही
अर्जुनचा जीव नुसता वर खाली होत असतो. तो म्हणत असतो की प्रतिमा, त्याला फोन लावू का? तेव्हा कल्पना त्याला ओरडते, इकडे तर आता सुमनला इतकं हसू येत असत ना, तिला समजतच नसतं की या अर्जुनच काय चाललंय आणि ही सायली कशी हडल करते. अशा अर्जुनला हाही विचार आता कुठेतरी येऊ लागलेला असतो. इकडे आता अर्जुन प्रतिमाला सुद्धा कॉल करणार असतो, पण आता कल्पना, त्याचबरोबर प्रताप या सगळ्यांनी त्याला अडवलेलं असतं आणि गपचूपणे जीवन घे असं सांगितलेलं असतं. पण या अर्जुनला ना आता सायली शिवाय जराही करमत नसतं, कारण सायली असली की त्याला ना सवय झालेली होती. आणि आता पहिल्यांदा सायली अशी कुठेतरी एवढे दिवस राहायला गेली की गोष्टच त्याला समजत नसते, जमतही नसते. आणि त्यामुळेच ना कल्पना वगैरे जेव्हा त्याला ओरडते तेव्हा गुपचूपणे त्याला आता जेवण करावंच लागतं, दुसरा पर्याय नसतो ना त्याच्याकडे. मग गप्प बसतो आणि जेवतो पण. दुसरीकडे आता त्याला झोपेची वेळ झालेली असते. जेव्हा तो ब्लँकेट घेऊन झोपतो बेडरूममध्ये, तेव्हा बाजूची जागा रिकामी असते, जी की सायलीची असते. मग त्याला सतत सायलीची आठवण येत राहते. मग सायलीची सतत आठवण येत राहिल्यामुळे त्याला आता काही सुचत नसतं. मग तो एकटक तो फोटो पाहत असतो आणि एकटक जेव्हा तो आता फोटो पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की खरंच ना सायलीला मी किती मिस करतोय. सायलीचा फोटो तो मोबाईलमध्ये बघतो आणि सायलीसोबत घालवलेले ते प्रसंग त्याला आठवतात. सायलीने त्याला सांगितलेली ती गुड न्यूज, आणि मग तेव्हा तो वेड्यासारखा बेभान होऊन नाचला होता. तो प्रसंग, या सगळ्या काही गोष्टी त्याला आठवत असतात. आणि मग खरंच ना बायकोची आता मला इतकी सवय झालीये ना की आता मला ना खरंच ना राहवत नाहीये सायली तुझ्याशिवाय, असंही आता तो म्हणत असतो. आणि तेव्हाच ना तो सायलीच डोक वगैरे दाबून देत असतो. हा प्रसंग सुद्धा आठवू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी आठवतात तेव्हा तो सायलीच्या फोटोकडे बघून म्हणत असतो की बायको, काय करू, तुझ्याशिवाय करमतच नाहीये, पण मी तर सिनियरच्या घरी जाऊन माझ्या बायकोला भेटू शकतो. मला थोडी बनती आहे की मी सिनियरच्या घरी जाऊ शकत नाही. आता मला ना असंच काहीच करावं लागेल, असंही आता अर्जुन बोलत असतो. कारण अर्जुनला ना सायलीची खूप जास्त आठवण येत असते. म्हणून त्याला असं वाटत असतं की कधी जाऊन तो एकदा सायलीला भेटतोय असं म्हणूनच. मग तो सायलीच्या जागेवर जी उशी ठेवलेली असते ना, तिला सुद्धा जवळ घेऊन तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो. मग पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं की सायलीला आता त्या आश्रमामध्ये जायचं असतं. त्याच्या आधी तिला प्रतिमाने काही चित्र दिलेली असतात, जी की सायलीने म्हणजे तन्वीने काढलेली असतात. मग तन्वी म्हणजे सायली जेव्हा ते चित्र बघते तेव्हा तिला लक्षात येतं की ही सगळी चित्र मी सुद्धा तशीच काढायची. आणि मग ती आश्रमात जाऊन त्या चित्रांचा तपास घेते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की प्रियाला भेटायला चक्क सचिन गेलेला असतो. आणि सचिनला प्रिया एक मोठं गबाड देते आणि ते म्हणते की तुला माहिती आहे का मी प्रेग्नेंट आहे, आणि ही जर बातमी सुभेदारांना कळली तर तुला तर माहिती आहे सुभेदार काय करतील ते. मग आता हीच बातमी ती त्याच्या थ्रू सुभेदारांपर्यंत पोहोचवायचा विचार करत असते. आणि तो सुद्धा या सगळ्या बातमीमुळे खुश झालेला असतो. दुसरीकडे सायलीला ते चित्र सेम टू सेम आश्रमामध्ये दिसलेलं असतं. त्यामुळे सायली आता विचार करते आणि मग तिच्या समोर छोटी तन्वी येऊन उभी राहते. मग सायली तिला विचारते सुद्धा की तू कोण आहेस, सांग ना मला, तू सारखी का दिसतेस, असंही सायली तिला विचारत असते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.